निकालाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील लॉज आणि हॉटेल्स हाऊसफुल झालेले आहेत। सिंधुदुर्गातनं मोठ्या संख्येनं राणे समर्थक रत्नागिरीत येण्याची शक्यता आहे। मोठ्या संख्येनं मुंबई आणि तळकोकणातनं राणेंच्या विजयोत्सवासाठी येण्याची शक्यता आहे, कारण एक्झिट पोलमध्ये सुद्धा आपण बघितलं नारायण राणे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतं, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। 4 जून रोजी MIDCतल्या FCI गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थकांनी मोठी गर्दी केलेली दिसते। रत्नागिरी सिंधुदुर्गात लॉज हाऊसफुल झालेले आहेत। गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। गुरुप्रसाद, आपण बघतोय की काल एक्झिट पोल्स समोर आलेले आहेत आणि त्यात नारायण राणेंच्या जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यानंतर जर आपण बघितलं त्याचा परिणाम हा रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या सगळ्या हॉटेल्सवर झालेला आहे, लॉजवर झालाय, कारण सगळे हाऊसफुल झालेत असं कळतं। काय अपडेट्स द्याल? नक्कीच सांगायचं झालं तर एकंदरीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा हा राऊत आणि राणे हा हेल्टेड ड्रामा पाहायला मिळणार आहे। एकंदरीत बघायचं झालं तर खरंच काल जे एक्झिट पोल सुरू झाले होते त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कुठेतरी आघाडीवर दाखवण्यात आले होते, मात्र आघाडी दाखवण्यात आल्यानंतर इथले जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे काही कार्यकर्ते आहेत ते मात्र अगदी खुश झालेले आहेत आणि एवढी त्यांनी तयारी केलेली आहे की अगदी उद्या सकाळपासूनच म्हणजे सकाळी पहाटेपासूनच रत्नागिरीला जाण्याची तयारी त्यांनी केलेली आहे। माझ्या पाठीमागे जे लाईमलाईट हॉटेल आहे तिकडचे जे परिसर आपण बघतोय पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेलं पाहायला मिळतंय, खाली सर्व गाड्या लावलेल्या मिळतात, म्हणजे जे काही लोक बाहेरून आलेले आहेत ते रत्नागिरीत नव्हे तर सिंधुदुर्गात देखील तळ ठोकून त्या लॉजमध्ये राहिलेले पाहायला मिळतात। निश्चितच गुरुप्रसाद, जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं तिथे आता लोक यायला सुरुवात झाली आहे। त्यांची विजयोत्सवाची काही तयारी सुरू झाली आहे का? कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो, ते आपापल्या पद्धतीनं विजय गृहीत धरून अपेक्षित धरून वेगळी तयारी करतात। सिंधुदुर्गात काही तशी राणेंच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे? नक्कीच एकंदरीत बघायचं झालं तर ज्या एक्झिट पोल लागल्यापासूनच मात्र कार्यकर्तेमध्ये उत्साहामध्ये दिसत आहेत आणि एवढंच नव्हे तर कालच जी पदवीधर निवडणुकीची सभा झाली होती त्या सभेमध्ये आमदार नितेश राणे यांनी सांगितलं होतं की आम्ही हा गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही, तो रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पर्यंत आमची लाईन असेल, अशा पद्धतीची त्यांची तयारी चालू झालेली पाहायला मिळते। निश्चितच गुरुप्रसाद, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणारच आहोत। तो तास धन्यवाद।